एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाचं, छोटंसं पण खूप मजबूत आणि स्वच्छ. चिमणी नेहमी कामात व्यस्त असे. ती रोज घर आवरून नीटनेटके ठेवायची. आळशी कावळ्यासारखं बसायला तिला अजिबात आवडत नसे. या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे उगाच भटकत आणि कर्कश आवाज करत वेळ घालवायचा. त्यामुळे कोणीही त्याला पसंत करत नसे. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. झाडे भिजली. जमिनीवरून पाणी वेगाने वाहू लागलं. कावळ्याचं शेणाचं घर पाण्यामुळे हळूहळू विरघळून वाहून गेलं. हु हु हु. कावळा थंडीने थरथर कापू लागला. आता कुठे जावं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर शेजारीच आहे. मग कावळा चिमणीकडे गेला. पण चिमणीच्या घराचे दार बंद होते. चिवताई, चिवताई, दूताई, दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला अंघोळ घालत आहे. थोडा वेळ थांबून कावळ्याने पुन्हा दार ठोठावलं. चिवताई, चिवताई, दार उघड. चिमणी म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ लावते आहे. थोडा वेळ थांबून कावळ्याने पुन्हा दार ठोठावलं. चिवताई, चिवताई, दार उघड. चिमणी म्हणाली, थांब, माझ्या बाळाला दूध पाजते आहे. पुन्हा थोडा वेळ गेला. कावळा अजूनच भुकेला आणि थंडीने गारठलेला झाला. त्याने पुन्हा हाक मारली, चिवताई, चिवताई, दार उघड. चिमणी म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते आहे. कावळ्याला खूप भूक लागली होती. बाहेर सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. तो बेचारा ओला होऊन कुडकुडत उभा राहिला. थोड्या वेळाने चिमणीने दार उघडलं. कावळा घरात आला. तो खूप थंडीने कापत होता. चिमणी म्हणाली, तू बस चुलीजवळ. चुलीवर गरम खीर ठेवलेली होती. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर गुपचूप खाऊन टाकली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडलं आणि चिमणीला न सांगता शांतपणे उडून गेला. असा होता कावळा, आळशी, चलाख आणि स्वतःचाच विचार करणारा. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? आळशीपणा आणि लबाडी माणसाला संकटात टाकतात, तर मेहनत आणि प्रामाणिकपणा वाचवतात. मुलांनो, अजून मजेदार गोष्टी ऐकायच्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि लगेच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत. बाय बाय.